नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, मी गणेश खेडकर एज्युकल्चरमध्ये तुमचं स्वागत करतो। आपण करंट अल्गोरिदम ही यूट्यूब सिरीज सुरू केलेली आहे। त्याच्यातलं आज आपण पुढचं लेक्चर जे आहे ते 2025 मध्ये रिलीज झालेला जो IQ या संस्थेचा वर्ल्ड एअर क्वालिटी रिपोर्ट आहे। रिपोर्ट 2024 चा आहे, परंतु 11 मार्च 2025 ला रिलीज झालेला आहे। मग त्या रिपोर्टवर आपल्याला डायरेक्ट क्वेश्चन विचारले जातात, कुठल्या देशामध्ये प्रदूषण जास्त आहे, कुठली राजधानी अशी आहे जिथे प्रदूषण जास्त आहे, किंवा शहर कुठलं आहे, या अनुषंगाने आपल्याला प्रश्न विचारतात। मग आता आपण सर्व स्पर्धा परीक्षेसाठी याच्यावर काय आणखी क्वेश्चन विचारले जाऊ शकतात, यावर्षी काय आहे का, त्या अनुषंगाने सगळी माहिती पाहूयात। चला आपण सुरू करूयात। रिपोर्ट 2024 चा आहे, रिलीज 25 ला झालेला आहे, हे लक्षात ठेवा। पहिला रिपोर्ट हा 2018 मध्ये आलेला आहे। आत्ताचा जो आहे 2025 चा, म्हणजे आपण लक्षात ठेवतो 24 चा, कारण सगळी आकडेवारी 24 ची आहे, रिलीज 25 ला झालेला आहे। हा 7वा आहे, दरवर्षी हा रिलीज होतो आणि स्वित्झर्लंड मधली IQ एअर संस्था आहे, ती संस्था हा अहवाल रिलीज करते। हे पहिला आपल्याला इथंच क्वेश्चन तयार होऊ शकतो की पहिला कधी आहे ते। मग त्यांनी किती देशाचा डेटा जनरेट केलेला आहे, तर 138 देश आहेत आणि जवळपास 40,000 स्टेशन्स आहेत। त्यांनी त्या ठिकाणी ते एअरचं पोल्युशन मोजण्याचा प्रयत्न केलेला आपल्याला पाहता येतो। वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन आहे, त्यांनी माणसाला राहण्यायोग्य कोणती हवा अनुकूल आहे किंवा योग्य आहे याच्यासाठी काही निकष ठरवलेले आहेत। त्याच्यात सांगितलेलं आहे त्यांनी 5 मायक्रोग्रॅम पर क्युबिक मीटर एवढं पोल्युशन, याच्यापेक्षा कमी पोल्युशन असेल तर ती हवा माणसाला राहण्यासाठी योग्य आहे। मग आता या प्रदूषणामध्ये आता काय सिच्युएशन आहे ते आता आपण पाहूयात। सर्वाधिक प्रदूषित देश जे आहेत, राहण्यायोग्य हवा या अनुषंगाने आपण त्याचं कॅल्क्युलेशन करतो। सध्या चाड जो देश आहे आफ्रिका खंडामधला, तो सगळ्यात जास्त प्रदूषित आहे। पहिला क्वेश्चन आपल्याला देशावर विचारला जाऊ शकतो, कोणते देश प्रदूषित आहे। त्याच्यात किती आहे तर 91.8 मायक्रोग्रॅम प्रति क्युबिक मीटर आपल्याला पाहता येतं आणि WHO ने सांगितलेल्या निकषापेक्षा ही 18 पट जास्त आपल्याला पाहता येतं। 2 नंबरला बांगलादेश आहे, 3 नंबरला पाकिस्तान आहे, 4 नंबरला DRC डेमोक्रॅटिक रिपब्लिकन ऑफ कॉंगो हा जो देश आहे तो आहे, आणि 5 नंबरला आपला भारत आहे। आपल्याला आपल्या भारताचा रँक पण विचारला जाऊ शकतो। 2023 चा जो अहवाल आहे, म्हणजे 24 ला आला होता, पण त्याच्यात आकडेवारी 2023 ची होती, त्याच्यात भारताचा 3रा नंबर होता। आता भारताचा यावेळेस 5वा नंबर आहे। मग आपल्यामध्ये किती हवेचं प्रदूषण आहे तर 50.6 मायक्रोग्रॅम क्युबिक मीटर आपल्याला पाहता येतं, जे WHO ने सांगितलेल्या निकषापेक्षा 10 पट जास्त आहे। ठीक आहे। मग शहर कुठले आहेत, या शहरावर आपल्याला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो। बर्निहाट हे शहर आहे, जे पृथ्वीवरलं, जगातलं तर आहे पण पृथ्वीवरलं सुद्धा सगळ्यात जास्त प्रदूषित शहर आहे। आता याच्यात काय झालंय, त्यांच्या रिपोर्टमध्ये त्यांनी आसाम राज्य दिलेलं आहे, परंतु हे जे शहर आहे आसाम आणि मेघालयच्या बॉर्डरवर आपल्याला पाहता येतं। काही ठिकाणी त्याचा उल्लेख मेघालयमध्ये केलेला आहे, मेघालयमध्ये शिलाँग पासून जवळ असणारं शहर आहे तो एक, म्हणून आपण आसाम मेघालय बॉर्डर पुढे मी याचं एक्सप्लेन केलेलाच आहे। किती आहे तर 128.2 मायक्रोग्रॅम क्युबिक मीटर इतकी हवा तिथली प्रदूषित आहे। आणि WHO ने सांगितली किती चांगली हवा कोणती आहे तर 5 मायक्रोग्रॅम, मग त्याच्यापेक्षा कितीतरी पट हे जास्त आपल्याला पाहता येतं। दुसरं आहे दिल्ली, हे नाव नीट वाचा, इथं दिल्ली लिहिलेलं आहे। ठीक आहे। तिसरं कझाकिस्तान मधलं करागांदा हे शहर आहे। नंतर मुलानपूर हे पंजाब मधलं आहे, आपल्या इथल्या पंजाब मधलं शहर आहे। फरीदाबाद आहे। लुनी हे आपल्याला महाराष्ट्रातलं वाटू शकतं, पण उत्तर प्रदेशचं आहे, दिल्ली पासून नॉर्थला थोडंसं हे ठिकाण आहे। आणि 10 नंबरला नवी दिल्ली आहे। 2 नंबरला दिल्ली आहे, 10 नंबरला नवी दिल्ली आहे। पहिले 5 इथं दिलेले आहेत आणि 9 आणि 10 भारतातले शहर आपल्याला पाहता येतात। पहिल्या 10 पैकी जे शहर आहेत त्याच्यामध्ये 6 भारतीय शहर आपल्याला पाहता येतात। ठीक आहे। आणि पहिल्या 20 मध्ये भारतातले 30 प्रदूषित शहर आहेत, पाकिस्तान मधले 4 आपल्याला पाहता येतात, चीन, कझाकिस्तान आणि चाड या देशामधले प्रत्येकी 1 शहर, असे 20 शहर प्रदूषित आहेत। त्यातले भारतातला आकडा 13 आहेत। जगात जे काही प्रदूषित शहर आहेत 20, त्याच्यातले भारतातले 13 आपल्याला पाहता येतात। पुढचा प्रश्न आपल्याला इथं विचारला जातो, जगातली सर्वाधिक प्रदूषित राजधानी कुठली आहे तर नवी दिल्ली आहे। आपली राजधानी नवी दिल्ली आहे, हे लक्षात ठेवा। दिल्ली मधला एक जिल्हा नवी दिल्ली आहे। ठीक आहे, म्हणून नवी दिल्ली या ठिकाणी
2 नंबरला मी दिल्ली लिहिलंय, 3 नंबरला 10 नंबरचा नवी दिल्ली लिहिलेला आहे. 2 नंबरला यंजमेना 4 देशाची राजधानी आहे. ठीक आहे. नंतर ढाका आहे, किन्सासा DRC या देशाची राजधानी आहे आणि 5 नंबरला इस्लामाबाद पाहता येतात. जगामध्ये यांनी सर्व्हे करताना 138 देशांचा सर्व्हे केलेला होता आणि त्या 138 देशापैकी 126 देश हे WHO जो निकष आहे त्या निकषापेक्षा जास्त प्रमाणात तिथली हवा प्रदूषित आहे आणि ते त्या देशामध्ये जगाची 99% लोकसंख्या राहते. एरिया किती आहे त्यांचा 91%, परंतु लोकसंख्या राहते 99% पाहता येतं. जगातले फक्त 12 देश आहेत जे WHO निकषापेक्षा कमी तिथली हवा प्रदूषित आपल्याला पाहता येते. त्याच्यात लॅटिन अमेरिका, कॅरेबियन आणि ओशनिया मधले पाहता येतात. हवा प्रदूषणाने आतापर्यंत म्हणजे दरवर्षी 2021 ची आकडेवारी आपल्याला रिसेंटची आहे, आतापर्यंत 81 लाख लोक मेलेले आहेत. त्यातले 81 लाख पैकी 58% हे PM 2.5 मिळालेले आहेत. आता हा जो रिपोर्ट आहे हा रिपोर्ट फक्त PM 2.5 चाच काउंट करतं, हे लक्षात ठेवा. याच्याविषयी मी पुढे बोलतो. ठीक आहे. 81 लाख लोक हवा प्रदूषणाने मिळाले, त्यातले 58% PM 2.5 मुळे मृत्यू पावलेले आहेत. भारतामध्ये 2009 ते 19 या 10 वर्षामध्ये 15 लाख भारतीयांचा मृत्यू हवा प्रदूषणामुळे झालेला आपल्याला पाहता येतो. मृत्यू तर झालाय, पण आपलं दैनंदिन आयुष्य सुद्धा 5.2 वर्षांनी आपलं लाईफ स्पॅन जो आहे तो कमी होतोय. हवा प्रदूषण इतकं घातक आपल्याला पाहता येते. युनायटेड नेशननं स्वच्छ हवा याला वैश्विक मानवाधिकारचा दर्जा दिलेला आपल्याला पाहता येतोय. हे निकष दिलेले आहेत, कोणते देश आहेत त्याचं पालन करतायत. बर्निहाट शहर जे आहे आसाम आणि मेघालय सीमेवर आहे, तिथं प्रदूषण एवढं होण्याचं कारण काय आहे, जगात ते का चर्चेत आलेलं आहे. कारखाने मोठ्या प्रमाणात आहेत, डिस्टिलरी आहेत, लोखंड स्टील कारखाने आपल्याला पाहता येतात आणि या भागामध्ये आसाम मेघालय सीमेवर आहे, खूप मोठ्या प्रमाणात ट्रकची वाहतूक होती आणि त्याच्यातलं जे हवा प्रदूषण आहे तेही कारणीभूत आपल्याला राहता येतं. भारतामधले 35 शहर असे आहेत जिथं जे काही PM 2.5 चं निकष किती सांगितलेला आहे, निकष आपण 5 मायक्रोग्रॅम सांगितलेला आहे WHO ने, त्याच्यापेक्षा जास्त आपल्याला पाहता येतात. आता या रिपोर्टमध्ये थोडेसे पॉझिटिव्ह गोष्ट काय आहे, मागच्या रिपोर्टपेक्षा यामध्ये 7% घट झालेली आपल्याला पाहता येते. भारताचा रँक मागच्या वेळेसच्या रिपोर्टमध्ये 3रा होता, तो आता 5वा आलेला आहे, कमी झालेला पाहता येतो. आता हा रिपोर्ट 2023 चा पण आलेला आहे, त्याच्यात 24 ला रिपोर्ट आलाय पण आकडेवारी 2023 ची आहे. तर आपल्याला त्याच्या संदर्भात जर काही प्रश्न आला तरी ते आपण इथं करून ठेवलेला आहे. कुठले देश आहेत, तर बांगलादेश पहिला होता, पाकिस्तान आहे आणि 3 नंबरला भारत होता. आता आपला नंबर कितवा आहे या वर्षीच्या रिपोर्टमध्ये 5वा. मग राजधानी पुन्हा नवी दिल्ली आहे. 2022 चा अपवाद वगळता नवी दिल्ली ही कंटिन्यू जगातली सर्वाधिक प्रदूषित राजधानी राहिलेली आहे. नंतर ढाका आहे 3 नंबरला. बुर्किना फासो या देशाची राजधानी ओगाडुगू पाहता येते. शहर जगातले सर्वाधिक प्रदूषित शहरामध्ये बिहार मधलं बेगुसराय हे आपल्याला 1 नंबरला पाहता येतं आणि त्या मागच्या रिपोर्टमध्ये जगातल्या 10 प्रदूषित शहरापैकी 9 होते. यावर्षी 9 पैकी 6 आहेत, म्हणजे भारताचं प्रमाण कमी झालेलं आहे, आपण पर्सेंटेज मध्ये पण पाहिलेलं आहे. हे सगळं आपल्याला महत्वाचं आहे. आता आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो, PM 2.5 काय आहे बाबा, कसं मोजलं जातं. याचे 3 टाईप आहेत, ते टाईप लक्षात ठेवा, 1 2 3. PM 10 याच्यामध्ये कुठले पार्टिकल असतात, आपल्याला हे पोलेन असतात, मोल्ड स्पोर असतात आणि डस्ट जे आपण धूळ म्हणतो ते. आता हा रिपोर्ट जो आहे तो PM 2.5 चा पर्टिक्युलेट मॅटर हे त्याचं PM चा फुल फॉर्म आपल्याला पाहता येतो. मग याच्यामध्ये हे सगळं छोट्या छोट्या गोष्टी घेतलेल्या आपल्याला पाहता येतात आणि सगळ्यात शेवटचा जो आहे PM 0.1 जो आहे या 3 आहे. आता हे PM 2.5 याचा आकार किती आहे, याच्यातल्या प्रदूषणाचे कण किती लहान आहेत. आपला मानवी केस जो आहे हा मानवी केसाचा इमेज त्यांनी दाखवलेली आहे, त्याची जी आहे 50 ते 180 मायक्रोग्रॅम पेक्षा कमी आपल्याला पाहता येते आणि याच्यापेक्षा मानवी केसाच्या टोकापेक्षा सुद्धा लहान हे कण असतात. 2.5च आहे, इथं 50 ते 180 दिलेले आहे, म्हणजे किती लहान कण असतील आणि ते आपल्याला किती धोकादायक आहेत हे लक्षात येईल. आपल्याला दम्याचा त्रास होऊ शकतो, हृदयरोग होतोय,
हे सगळे आजार त्याच्यामुळे होताना कॅन्सरला प्रमुख कारणीभूत मानलं जातं. या रिपोर्टमध्ये हे इंडिकेशन दिलेले आहेत, याच्यातून तुम्हाला ती हवा कशी आहे, किती प्रदूषित आहे, कुठला कलर येतो, ब्ल्यू, ग्रीन, येलो, ऑरेंज आणि सगळ्यात जास्त प्रदूषित असेल तर मरून कलरचा रंग आपल्याला पाहता येतो. आता हे जगातले एक देशाचं जे आहे त्यांच्या वेबसाईट रिपोर्ट मधलं आहे. जगातला सर्वाधिक प्रदूषित देश चार्ट आपल्याला दिलेला आहे आणि आपला नंबर भारताचा 5वा नंबर आपल्याला पाहता येतो. आता ही रिपोर्ट वरची हा जो IQAir वेबसाईट आहे त्या वेबसाईट वरचं हा आपल्याला पाहता येतं. यामध्ये हे जे काही ग्रीन कलर दिसते तुम्हाला सगळ्यात शेवटी इथं एक चार्ट दिसत असेल. ग्रीन कलर असेल तर गुड आहे, येलो असेल तर मॉडरेट आहे, त्याच्यानंतर थोडासा भगवा जो आहे तो अनहेल्दी फॉर सेन्सिटिव्ह ग्रुप आहे, अनहेल्दी रेड कलरचा आहे, व्हेरी अनहेल्दी थोडासा जांभळ्या कलरचा आहे आणि हजार्डस एकदम नारंगी कलरचा वगैरे हे पाहता येतात. याच्यातले हे पण आपल्याला क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. मग याच्यात जर आपण पाहिलं तर सगळ्यात चांगला जो प्रदेश दिसतोय आपल्याला हे डॉट जे आहेत ते बघा ओसोनिया जो ग्रुप आहे, इकडं न्यूझीलंड दिसेल तुम्हाला. ठीक आहे, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया, फ्रेंच पोलोनिया हे जे देश आहेत हे जगातले सगळ्यात चांगले देश आपल्याला पाहता येतात. आपला भारताचा कलर पहा. भारतामध्ये ग्रीन किती कमी ठिकाणी दिसतंय. आपल्याला रिपोर्टमध्ये सांगितले 35%, परंतु ओव्हरऑल सुद्धा भारतात सगळ्यातलं रेड कलरचं आपल्याला पाहता येते, नाहीतर येलो कलर मॉडरेट लेवलचं आहे. म्हणजे आपण ग्रीन होण्याच्या पेक्षा प्रदूषित होण्याकडे चाललेलो आहोत. दुसरा एक प्रदेश आहे जिथं आपल्याला प्रदूषण कमी पाहता येतं, त्यामध्ये कॅरिबियन बेट आपल्याला पाहता येतात. या भागामध्ये सुद्धा तुम्हाला हवेचं प्रमाण जे आहे ते स्वच्छ दिसतंय आपल्याला लक्षात येईल. अगदी 6, 8, 1 आहे. WHO ने तर 5 मायक्रोग्रॅम सांगितलंय, काही ठिकाणी 1 आहे. म्हणजे आपल्याला कुठल्या देशात राहायला जाऊ शकता येऊ शकतं ते पण आपल्याला अंदाज लावता येतं की कुठली हवा चांगली आपल्याला पाहता येते. त्यांनी आपल्याला 3D इमेज पण उपलब्ध करून दिलेल्या आहेत. त्या 3D इमेज मध्ये हे तुम्हाला दिसत असेल ग्रीन पार्ट काय आहे आणि रेड कलर. इकडे त्यांनी चार्ट दिलेला आहे आपल्याला, त्या चार्ट वरून कळतं की हवा कुठं जास्त स्वच्छ आहे. ते भारतामधलं हा जो भाग आहे आसाम आणि मेघालयच्या सीमेवरचा तो जास्त प्रदूषित आपल्याला दिसतोय. खूपच रेड या प्रकारचा झालेला तो पाहता येतोय. या प्रकारे हा रिपोर्ट आहे. या रिपोर्टमध्ये आपल्याला ते वेबसाईट वरून आपल्याला विचारलं जाऊ शकतं. नवी दिल्ली मेन्शन केलेलं आहे, हे पण इथं लक्षात ठेवणं गरजेचं आहे. मग हे 10 देश आहेत, 10 देशाचे नावं आपण आहेत. नंतर त्यांनी मोस्ट पोल्युटेड कंट्री मधलं पण दिलेलं आहे, खाली पण चार्ट दिलेला आहे, कशाच्या आधारे ते पाहता येतं. तुम्ही एकदा अभ्यास करताना फक्त एकदा ते ओव्हरलुक करा, तुमच्या समोर असावं म्हणून. मोस्ट पोल्युटेड सिटी दिलेले आहेत. इथं मी हे मुद्दाम घेण्याचं कारण आहे, आपल्याला फ्लॅग वरून कळतं की आपले भारतातले 13 शहर कोणते कोणते आहेत ते पहा. 1 नंबरला बर्नी हट आहे, काही लोक बर्नी हाट म्हणतात, कोणी बर्नी हट म्हणतंय, नाव उच्चार आहे. 2 नंबरला दिल्ली आहे, लक्षात ठेवा, आणि 9 नंबरला नवी दिल्ली दिलेलं आहे. या 20 शहरांची लिस्ट दिलेली, 20 पैकी 13 शहर भारतातले प्रदूषित आहेत. हे तुम्ही एकदा फक्त ओव्हरलुक करा. नंतर पॉझिटिव्ह गोष्ट काय आहे तर जगातलं सर्वाधिक कमी प्रदूषित असणारे देश कुठले आहेत तर पोर्टोरिका मधलं एक सिटी आहे मायागेज, तिथं सगळ्यात चांगलं प्रदूषण हवा स्वच्छ आपल्याला पाहता येते. त्याची एक लिस्ट मी इथे देऊन ठेवलेली आहे की जगात कुठं स्वच्छ हवा आपल्याला पाहता येते. अशा प्रकारे जो IQAir या संस्थेचा वर्ल्ड एअर क्वालिटी रिपोर्ट आहे आणि त्याच्यावर आपल्याला परीक्षेच्या दृष्टीने काय काय विचारलं जाऊ शकतं हे आपण इथं बघितलेलं आहे. पुढे जाण्यापूर्वी आता मी तुम्हाला एक क्वेश्चन विचारतो ते तुम्ही मला कमेंटमध्ये त्याचं उत्तर द्या. भारतामध्ये प्रदूषण जे काही हवेचं प्रदूषण आहे ते मोजण्यासाठी एक CPCB नावाची संस्था आहे. ठीक आहे, ही संस्थेची स्थापना कधी झालेली आहे ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा आणि हेडक्वार्टर कुठं आहे. कारण भारतामध्ये आपल्याला त्याच्या पुढचं यावर्षी ती संस्था महत्वाची आहे, त्याच्यावर मी लवकरच एक व्हिडिओ घेऊन येतो. परंतु आता मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा की ती संस्थेचं हेडक्वार्टर कुठं आहे आणि CPCB
सेंट्रल पोल्युशन कंट्रोल बोर्ड याचं हेडक्वार्टर आणि स्थापना कधीची आहे. आता आपली एक पॉलिटीची PYQ अल्गोरिदम बॅच आहे. आपण कंबाईनची ग्रुप बी मेन साठी हे सगळं केलेलं आहे. एकूण 20 पेपर मधले 510च्या प्लस क्वेश्चन घेतलेले आहेत. त्यात PSI, STI, ASO आणि SR याचे सगळे पेपर पाहता येतात. या बॅचचं वैशिष्ट्य काय आहे? 2017 ते 23 पर्यंतचे सगळे क्वेश्चन आपण इथं डिस्कस केलेले आहेत. नुसते क्वेश्चन नाही तर त्या क्वेश्चन मागे व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टल अप्रोच पण आपण इथं डिस्कस केलेला आहे. आणि काही टॉपिक असे आहेत ते टॉपिक एकदम डिटेलमध्ये त्याचं रिव्हिजन पण करून घेतलेली पाहता येतात. या बॅचचे सगळे व्हिडिओ तुम्हाला रेकॉर्डेड अवेलेबल झालेले आहेत. तुम्ही ते पाहू शकता आणि तुमच्या पॉलिटीच्या अभ्यासात सुद्धा त्याचा नक्कीच फायदा होईल हे पण मी खात्रीनं सांगू शकतो. कारण बऱ्याचशा लोकांनी ती बॅच घेतलेली आहे, त्यांचे आम्हाला मेसेज येत आहेत आणि पॉलिटीची बॅच सुरू करा असं पण ते म्हणायला लागलेले आहेत. मग ही PYQची बॅच आपली उपलब्ध आहे. करंट अल्गोरिदम मध्ये तुम्हाला आणखी कुठल्या विषयावर व्हिडिओ पाहिजेत असं काही तुमची सजेशन असेल, तुमच्या सर्व सूचना आणि प्रतिक्रियाचं आम्ही नेहमी स्वागतच करतो. आणि आपण पुढच्या वेळेस पुन्हा एका नव्या व्हिडिओमध्ये भेटूयात. आज आपण इथं थांबूयात. थँक्यू.